ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मत्व देहाच्या निरसने किंवा देहाच्या निरासे विजया ठाया माझी ऐशी काया जग नव्हे उदकाग्नी धान्य झाल्या घरी पाक उदकाग्नी धान्य झाल्या घरी पाक एका विन एक कामाने देहाच्या निरासे विजया ठाया माझी ऐशी काया जग नव्हे तुका म्हणे मज कळते चाचणी तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरसने विजया ठाया माझी ऐशी काया जग नव्हे विठ्ठल नमो विश्वरूपा विष्णुमाता फोन पे वर 20 रुपये मिळाले। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर शरण शरण एकनाथा पायी माझे विधान
फोनपेवर 50 रुपये मिळाले. तिथे नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरासे विजया ठाया माझी ऐशी काया जमन हे प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्य मुक्ती तुकोबार आहे यांचा हा 4 कळव्याचा या मानवी जीवनामध्ये भगवत प्राप्तीसाठी या 3ही गोष्टी फार गरजेच्या आहेत. भक्ती, ज्ञान आणि या 3ही गोष्टीची महाराजांनी एकेका शब्दामध्ये व्याख्या केलेली आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा भाग असा आहे. पहिला आता मागच्या हनुमान जन्मोत्सवानिमित्त आमचे जे चिरंजीव आहेत ज्ञानेश्वर त्यांनी कीर्तनाला प्रारंभ केलेला आहे. ती फार मोठी काय आहे, आनंदाची गोष्ट. कारण माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा असं अनेक संतांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे. 7 पिढ्यापर्यंत जर असं परंपरेने ही गोष्ट चालत राहिली 7 पिढ्या 7व्या पिढीमध्ये परमात्मा त्यांना दर्शन देतात. आणि कीर्तन झाल्यानंतर बऱ्याच जणांची फोन आली, महाराज फार छान केलं, अगदी तुमची आठवण आली नाही, काही म्हणले तुमच्यापेक्षाही छान. हे असं सर्वांनी फोनवर मला सांगितलं आणि मी स्वतःही ते आता ऑनलाईन असल्यामुळे स्वतःच नाही केलं. त्याच्या मागे कारण असं आहे, एखादी गोष्ट जर आपण मनावर घेतली तर अभ्यासाशी सांग कार्य ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. एक छोटस पुढे एखादं रोपटं लागलं खडकामध्ये, खडक फार मजबूत असतो पण त्या खडकाला भेदून सुद्धा ते झाड येतो. बघायला गेलं तर त्या याच्यामध्ये किती मोठा अशी शक्ती असते. पण त्या रोजच्या अभ्यासानं ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यशी. अभ्यास केल्यानंतर सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. आता ते आपल्याला दृश्य दिसत नाही, मोठेचं दृश्य. खेड्यापाड्यामध्ये अगोदर वेरूळ मोठा चालायचा तर ते दोरा राहायचं, त्याला काय म्हणतात ते ज्याच्यावर असं त्यांना काय म्हणतात ज्याच्यावरून ते असं ओढल्या जातं नाडा तो आहे होते थोडं थांबा एकदम माझं ऐकून एकदा ऐकून मला ते नाडा समजड माहिती आहे पण थोडं तुम्ही ऐकलं. ते ज्याच्यावरून घासत येत ते
काय दगड. दगड तर दगडावरून ते दोरा असा खासतो. तर रोजच्या अभ्यासानं त्या दगडाला सुद्धा काय पडतो, तेवढ्या आकाराचा काय पडतो, छेद पडतो. नाहीतर तुम्ही दोरी घेऊन असं करत बस, तुम्हाला होतं का दगड बघा, असं एक दोन एखादा घंटाभर घासून बघा. पण रोजच्या अभ्यासानं तिथं तेवढा काय होतो, छेद तयार होतो. तर तुका म्हणे कैची बैसण्याची ठाव जठरी बाळा वाव एकाएकी. तुकोबाराने सांगितलं 9 महिन्याचा जे गर्भ असतो आईच्या उदरामध्ये, तर पहिल्या दिवशी गर्भधारणा झाल्याबरोबर एवढी मोठी जागा थोडंच त्याला बसायला असते, इतकी जागा थोडंच असते. तुका म्हणे कैची बैसण्याची ठाव जठरी बाळा वाव एकाएकी. पण रोज थोडा 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 वाढत 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 त्या ठिकाणी त्याला ती जागा मिळते. तर हे अभ्यासाची गोष्ट आहे. आणि मला बरेच 2-4 वर्षापासून वाटत, आमच्या घरी जे श्री भागवत सांगितलं ना आपण नागभाव, तेव्हापासून मी म्हणतात कीर्तन करायला पाहिजे. कीर्तन सांगितलं ते काही एवढं सोपं आहे का? आमचे वडील होते त्यावेळेला मला लोक माहिती कीर्तन करायला पाहिजे. मी म्हणतो कीर्तन करायचं माहिती का, डाळवटी खायची का? ते काही एवढं सोपं थोडंच आहे. पण ते हळूहळू भगवंताची कृपा झाली. आणि काही गोष्टी अशा असतात, सुभाषितकार सांगतात, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो वंशपुण्येन आत्मपुण्येन सभा. सुशीलो मातृपुण्येन, एखादा मुलगा एखादी मुलगी जर सुशील असेल, म्हणजे आचरण ज्याचं शुद्ध आहे, मुलगा आचरणानं राहतोय आणि मुलगी आचरणानं युक्त आहे, सुशील आहे, तर ते आईच्या पुण्यानं. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. पित्याच्या पुण्यानं मुलगा हा चतुर होतो, म्हणजे हुशार होतो. उदारो वंशपुण्येन, आणि उदारता जी असते, अन्नदान गोदान भूदान वस्त्रदान हे जे असतं ते वंशाचं पुण्य असतं, वंशेचं पुण्य. जसं रघुराजाच्या वंशामध्ये सर्वजण दान करणारे होते, सर्वच राजे दान करायचे. रघुरामचंद्र तर राज्य गाजे याच्यावर आसनावर बसण्याच्या अगोदर सकाळीच दान करते. त्यावेळेला ते राज्य सिंहासनावर जाऊन सकाळी स्नान झालं की अगोदर त्यांचा कार्यक्रम कसा करायचा, दाखवायचा. तसं काही माणसं उठल्या उठल्या तंबाखू चालतात, त्यांचं उठल्या उठल्या स्नान झालं की दान द्यायचं, गाई दान द्यायच्या, वस्त्रदान गोदान सगळं काही करायचं. तर हे उदारो वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. स्वतः जीवनामध्ये काही पुण्य जर कमावलं तर तो एक भाग्यवान होतो. त्याला अनेक गोष्टी जीवनामध्ये लक्षात येतात की आपलं खरोखर ते किती मोठं भाग्य उदयाला आलेलं आहे. काही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये सहज घडतात. ते क्षण मनुष्य कधी विसरत नाही. मी वयाच्या 17व्या वर्षामध्ये कीर्तन केलेलं, 1 किंवा 2 कीर्तन केले असतील. मला काही तसं फारसं माहिती नव्हती त्याचं, ती काही नव्हती. पण आमच्या विठ्ठल भाऊंच्या आग्रहानं केलं होतं मी गावाकडे. आमचे वडील नव्हते तर कीर्तन केलं. त्याच्यानंतर इकडे आलो. इकडे आम्ही या पकडपुड्याकडे राहतो. त्या ज्या घरात राहत होतो तो किरायचं घर होतं. ते आशीर्वाद नाव होतं त्या घरात, तिथे राहायचं. जास्तीत जास्त महिना 1.5 महिना झाला असेल कीर्तन करायला. सकाळी सकाळी स्नान केलं, बाहेर तुळशीला पाणी घालण्यासाठी आलं तर समोर एकदम आपल्या घराच्या समोर एकदम 4 व्हीलर गाडी लागली. त्याच्यातून आदरणीय प्रातस्मरणीय गोविंद देवगिरीचे अगोदर ते पूजनीय व्यास महाराज, किशोरजी व्यास पूर्वाश्रम, ते आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठ असे तरंगांतर त्या गाडीतून उतरले. तर मला असं वाटलं काही मी स्वप्न तर नाही बघत.
ते काही एखादं स्वप्न तर बघत नाही ना, हे असं कसं काय अचानक झालं. तर त्यांना मग मोठ्या आदरानं बोलवलं, घरामध्ये अस्वस्थ केलेलं आहे, काही फळ वगैरे काही असेल, दूध वगैरे सगळं केलं. आणि म्हणलं महाराज कुणीकडे येणं केलं. तर त्यांनी मला सांगितलं तुमची तारीख घ्यायला आलो. किशोरजी महाराज मला म्हणे तुमची तारीख घ्यायला. आमच्या बेलापुरामध्ये 1 महिन्याचा सप्ताह आहे, त्याच्यात एक कीर्तन करायचं म्हणे, बालकीर्तनकार म्हणून तुमची एक सेवा पाहिजे. मी तर हादरूनच गेलो, ते ऐकूनच हादरून गेलो. पण मी त्यांना प्रांजळ मनाने सांगितलं, म्हणलं महाराज मला काही त्याच्यातली फारशी माहिती नाही, मला कुठलं गाण्याची माहिती नाही, काही माहिती नाही. आम्ही सहज गावाकडे उभं केलं होतं म्हणून एक जागा आमचे भाऊ तिथे नव्हते म्हणून काहीतरी जागा भरून काढावी म्हणून बोललो होतो थोडा वेळ. पण मी कीर्तनाला नाही येऊ शकणार, कारण त्याला त्याच्यासाठी ग्रंथाचा सगळा अभ्यास वगैरे करावा लागेल. त्यांनी 1-2 वेळेला सांगितलं. नंतर कंधारकर महाराजांनी सांगितलं बरोबर आहे, म्हणजे ठीक आहे, त्यांचा आग्रह करू नका म्हणजे असं. मग अशा रीतीने हे कशासाठी सांगितलं की काहीतरी आपलं कधीतरी केलेलं असलं ते भाग्य प्राप्त होतं. असं अचानक अधिकार संपन्न महात्मा पुरुष आपल्या घरामध्ये येणं हे भाग्याचं लक्षण असतं. काहीतरी आपण जीवनामध्ये केलं असेल त्याला काही नसतं लहान. पुण्याचा काही साठा असतो म्हणून समागम घडे संता. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. काही भाग्यानं ते आत्मपुण्यानं स्वतःच्या कमवलेल्या पुण्याईनं या गोष्टी होतात. तुम्हाला असं वाटेल व त्यावेळेला तुम्ही काय पुण्याई कमावली होती म्हणून तुम्हाला असा महात्मा पुरुषाचं दर्शन झालं. त्यावेळेला असं होतं, आमच्या आजी होत्या, त्या माझ्याकडून रामचरित मानसचं पारायण करून घ्यायचे. मला सतत त्या वाचायला लावायच्या आणि त्यांना रामचरित मानस ग्रंथाची एवढी आवड होती, 24 घंट्यात पारायण करायला लावायचे. सकाळी जर 8 वाजता सुरू केलं, दुसऱ्या दिवशी 8 वाजता ते संपायचं. थोडंफार आदलून बदलून कोणी थांबायचं, कधी यायचं, पण त्यातल्या त्यात जास्तीत जास्त वेळ मी तिथे द्यायचो. मग कोणाच्या घरातल्या लोकांना कोणाला येऊन थोडा वेळ बस बाबा, आता फार कंबर मोडून आलं वगैरे असं म्हणायचं. पण हे त्यांनी माझ्याकडून करून घेतलं, त्याच्यामुळं ते भाग्य प्राप्त होतं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये मिळत असतात. तर आता हे जे ज्ञानेश्वर चालत आलेली ही गोष्ट आहे, आता त्याच्यासाठी काय करावं लागेल. आता सुरू तर झालं, पण योग आलेला आहे, पण क्षेम फार अवघड असतो. कठीण योगाहुनी क्षेम. एखादी गोष्ट प्राप्त होणं तरी सोपं आहे, पण सांभाळणं फार कठीण असतं. कारण कीर्तन म्हटलं की ते अभ्यास करावा लागतो, ग्रंथांचं अध्ययन करावं लागतं. तर आता श्यामगावकरांची भजनी मालिका पाठ करावं लागेल, आहे की नाही. कमीत कमी आंधळा पांगळा वासुदेव हे असं बघून म्हणता कामा नये, नाटाचे अभंग बघून म्हणता कामा नये. काकड्यामध्ये सगळ्याकडे मालिका असतात, काकडा भजनामध्ये सगळ्याकडे मालिका असतात. पण मला त्यांचं नवल वाटतं, कोणालाच चष्मा नाही. चष्मा लागलेले पण कोणीच लावित नाही, लावित कोणी नाही. पण कसं काय पाहतात, कसं म्हणतात त्यांची त्यांना माहिती.
तर ते सगळे जे अभंग आहेत ते न पाहता म्हणता आले पाहिजे. कारण ज्या वेळेला मी पहिलं कीर्तन केलं त्यावेळेला आमच्या वडिलांनी मला विचारलं होतं की काय सांगितलं म्हणजे. म्हणलं काय सांगितलं, माझ्या ध्यानात नाही तर तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला काय सांगितलं. सांगितलं म्हणलं, उभा राहिलो मी, मला लोकांनी उभं केलं, विठ्ठल भाऊनी आग्रह केला, गावकरी लोकांनी मनावर घेतलं म्हणून सांगितलं. काय सांगितलं माझ्या ध्यानात नाही. मग त्यावेळेला लोहिया महाराजांची भजनी मालिका होती. मला म्हणे ही भजनी मालिका तुला पाठ करावी लागेल. तर मी ती भजनी मालिका काही 800 का काही अभंग होते महाराज, ते मी कंठस्थ केले होते. आता काही डिलीट पण झाले असतील, काही नेहमी नाही वाचलं तर ते काय होतं विसरून पण जातं. आणि गाणे ध्यानात राहतात पण अभंग विसरतात. लहानपणी काही गाणे ऐकलेले माणूस विसरत नाही, पण अभंग कसं काय विसरतात काय माहिती. हे 800 अभंगाची ती मालिका होती, ती कंठस्थ केली होती आणि ती आमच्या भरत भाऊकडे एकदा दिली होती. आम्ही म्हणलं भरत घे बरं ही मालिका मी म्हणून दाखवतो. ते बराच वेळ त्याने दम धरल्यानंतर तो म्हणला आपलं लगे आपल्याला मान्य आहे पाठ असेल म्हणून, आता मी काही पुढे घेत नाही म्हणे. हो मी आता कधी तसं म्हणणार पण नाही की पाठ नाही म्हणून, अशी कबुली करून दिली. कारण 2-3 घंट्याच्या वर कोण दम धरणार. हो तर हे आता ही जबाबदारी वाढलेली, आता पाठांतर करावं लागेल. कमीत कमी ज्ञानेश्वरीचा 9वा 12वा 15वा अध्याय हे कमीत कमी या ओव्या कंठस्थ असायला पाहिजे. ज्ञानेश्वरीचं सतत 7 दिवसात पारायण करावं लागतं, त्यावेळेला त्या ओव्या कंठस्थ होतं. असं बरंच काही भांडवल. आमचे भाऊ नेहमी म्हणायचे आपल्याकडे जर टोपलं भर असलं तर चिमूटभर देत आहेत. कीर्तनाचा खेळ असा असतो, आपल्याकडे खूप असलं ना थोडं देत आहेत, कारण ते वेळेवर आठवत नाही आठवत काही सांगता येत नाही. समाजाचं पुन्हा एक भय असतं ना मनामध्ये, कसं बोलायचं काय बोलायचं, कोण काय म्हणेल अशी भीती असते ना. ते काही सोपं थोडंच असतं. जो इथं उभा राहतो त्याला माहिती आहे. अहो एका मुलाला साधं 26 जानेवारीचं भाषण करता नाही आलं. तो म्हणला माझ्या बंधू भगिनींनो गुरुजन वर्गांनो, आज आपण या ठिकाणी कशाला जमलो का, आज 26 जानेवारी. आपण काल इथे कोणीच आलो नव्हतो, काल 25 जानेवारी होती, त्याच्यामुळं नाही आलो. उद्या आपण कोणीच येणार नाही कारण उद्या 27 जानेवारी. आजच का आलो तर 26 जानेवारी म्हणून एवढं बोलून मी माझं भाषण संपलं. हे असं कठीण असतं. ते बोलायला मनुष्य पुष्कळ बोलतो की आपण असं करू तसं करू, पण हे चालवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये घ्याव्या लागतील, अभ्यासामध्ये घ्यावे लागतील. आणि त्याचा तसा स्वभाव पण कसा आहे, ज्ञानेश्वरचा स्वभाव तसा अभ्यासू वृत्तीचा आहे. त्याचा स्वभाव की कुठलीही गोष्ट चिकित्सेने केल्याशिवाय तो करत नाही. संसारातल्या सुद्धा गोष्टी त्याला जिथल्या तिथे लागतात. तुम्ही बघत होते ना की ते भागवताच्या सतरंजीमध्ये त्या सूतभर इकडे तिकडं अंतर चालत नव्हतं. जसं काय खाली जमिनीला बांधकाम करू राहिले ते जसं आहे. नाही तर काही माणसंच करते ते टाकून चढ बसतील लोक असे माणसं म्हणतात, पण त्याचं तसं काम नाही. त्याचं जिथल्या तिथं आहे. घडी पण तशी झाली, घडी पण जशी आहे तशी झाली पाहिजे. आणि तो स्वभाव जो आहे तो त्याला अभ्यासासाठी फार चांगला आहे. संसारातला जरी स्वभाव असला तरी तो परमार्थाला फार कामाचा असतो. व आपण जे बोलतो ते योग्य बोलल्या गेलं पाहिजे, त्याच्यासाठी वाटेल तितके प्रयत्न केले तरी चालतील. म्हणून त्याने खूप प्रयत्नाने काही पुरावे वगैरे जमा करणं, पुन्हा मला वारंवार विचारत होता की हे प्रमाण इथे चालेल का, या विषयाशी अनुरूप आहे का, कुठून सुरुवात करायला पाहिजे. अनेक गोष्टी त्यांनी चौकश बुद्धीने केलेल्या आहेत. त्याच्यासाठी त्याला यश प्राप्त झालं. आणि यश देणारे पुन्हा हनुमानजी होते. पहिले कार्यक्रम जर हनुमानजीच्या दरबारामध्ये तो आप तो देखने काही काम नाही. विठाला विठाला असं सर्वांनी मिळून त्यांना खूप साथ पण केली. भजनी मंडळीने खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. वादनकाम करणारा आमचा कृष्णा फार छान साथ केली. घुगे महाराज थोडे गुंतलेले होते त्यांच्याकडे कार्यक्रम असल्यामुळे. असो, आपण जो सेवेकरता घेतलेला अभंग आहे
त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भक्ती काय आहे, ज्ञान काय आहे, वैराग्य काय आहे हे तुम्हाला सांगताय. आणि आपल्याकडे या तिन्ही असणं फार गरजेचं आहे. नुसती भक्ती आपण करत असलो, ज्ञान नसलं तरी ते काही कामाचं नसतं. पण ज्यांची भक्ती करत आहोत त्याचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. कुणाची आपण भक्ती करत आहोत. जसं आता एवढे संत इथे श्री स्वामी समर्थ आहेत, श्री गजानन महाराज आहेत, साईबाबा आहेत, याचे अनेक भक्त आहेत. स्वामी समर्थांचे खूप भक्त आहेत. पण स्वामी समर्थांना त्यांनी ओळखलं का? प्रश्न आहे. तर तुम्ही भक्त म्हणून घेता, पण स्वामी समर्थ हे त्यागी आहेत का? त्यांच्याकडे बघितल्यावर काही त्यांच्याकडे भोग दिसतो आपल्याला का त्याग दिसतो? त्याग आहे. एक वस्त्र अंगावर आपलं घेतलेलं आहे, प्रभूचं चिंतन. जय भोले शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. ब्रह्मानंदामध्ये तल्लीन असलेले ते आहे. मग ते कशानं त्यांना तो आनंद प्राप्त झाला? त्यागानं का भोगानं? त्यागानं. तिथे जाणारे लोक भोगासाठी जातात का त्यागासाठी जातात? त्यांच्याजवळ जाणारे भक्त आहेत ते संसाराच्या काही कामना घेऊन जातात का? नाही नाही महाराज, तुम्ही जसे त्यागी आहेत तसंच आम्हाला करून टाक, तसंच आम्हाला करून. जसं आहे ना, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐशे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. ते सगळ्या वासनातून बाजूला झालेले आहेत. असं कोणी तिथे जाऊन म्हणणारा एखादा भक्त आहे का महाराज तुमच्यासारखंच मला व्हायची इच्छा आहे, याच्यासाठी मी आलेलो आहे? आणि संत करतात, आपणासारखे करती ते करतात. पण मला म्हणायचं, असा एखादा भक्त धरून आणा आणि 1000 रुपये बक्षीस मिळवा. सापडणं मुश्किल आहे महाराज, सापडणं मुश्किल आहे. आपण भक्ती करतो, पण ज्याची करतो त्यांचं तुम्हाला ज्ञान आहे का? गजानन महाराजाला आपण ओळखले का? कोणता भोग होता त्यांच्याकडे? कोणता भोग होता? विरक्त अवस्थेमध्ये होते, कुठेतरी बसायचं. आता फार मोठे मोठे मंदिर वगैरे झालेले आहेत, लाखो भक्तगण दिसतात आपल्याला. पण गजानन महाराजांचे भक्त आहेत, पण गजानन महाराजांना त्यांनी ओळखलं का? म्हणजे ज्ञान. ज्यांची आपण भक्ती करतो त्यांचं आपल्याला ज्ञान आहे का? की ते त्या आनंदाला, ब्रह्मानंदाला कशानं प्राप्त झाले, या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही. म्हणून ज्ञानाची पण काय आहे गरज आहे, भक्तीची पण काय आहे. एखाद्याला आपल्याला ज्ञान असलं ना आपण भक्ती नाही केली तर भक्ती पण फार महत्वाची आहे. भक्तीचं महत्व प्रभू रामचंद्र शबरीला स्वतःच्या मुखानं भक्तीचं वर्णन करतायत की शबरी या अशा प्रकारच्या भक्ती करायला पाहिजे. शबरीनं भगवंताची वाट बघितली आणि भगवान रामचंद्र प्रभू तिच्या आश्रमामध्ये गेलेले. शबरी देखी रामगृह आये, मुनि के बचन समुझी जिय भाये, सरसी जलोचन बाहु विशाला, जटा मुकुट शिरउर बनमाला, श्याम गौर सुंदर दो भाई, शबरी परी चरण लपटाई. असं रामायणामध्ये वर्णन आहे. शबरी देखी रामगृह आहे, मुनी के बचन समुझी जिय भाय. मातंग ऋषीनं मला सांगितलं होतं की तुला प्रभू रामचंद्र भेट देतील. आनंद झाला. सरस जलोचन बाहु विशाला, जटा मुकुट शिर उरबन माला, श्याम गौर सुंदर दो भाई, शबरी परी चरण लपटाई. त्यांना बघून चरणारविंदी मस्तक ठेवलेले आहेत. डोळ्यातून प्रेमाश्रू आले, त्या प्रेमाश्रूनच चरणाचा अभिषेक झाला.
भगवान म्हणतात जाती पाती कुल धर्म बनाई जन बल परिणन गुण चतुराई. हे सगळं जे काही आहे याला मी बघत नाही. परमात्मा म्हणतात याच्या विषयी मला फार नाही, फक्त अंतःकरणाचा भाव पाहिजे. कह रघुपती सुन भामिनी माता मान हुए भगती करनाता. अंतःकरणामध्ये भक्ती प्रेम आहे तुझ्या. आणि प्रभू रामचंद्र 9 प्रकारची तिला भक्ती सांगतायत की प्रथम भगती संतन कर संगा दुसरी रती मम कथा प्रसंगा. म्हणजे भक्ती पण मनुष्यानं करायला पाहिजे. भक्तीची पण फार गरज आहे. आणि प्रभू रामचंद्र म्हणतात ही भक्ती आहे. प्रथम भगती संतन कर संगा. संतांचा संग करा. खरे संत आहेत त्यांचा संग करा. भोंदू संतांच्या संगतीमध्ये जाताल तर फसगत होईल. सावधान सावधान होऊन संतांचे चरण धरा. कारण कसं आहे, एकाने केलं म्हणून दुसऱ्याने त्याच्या मागे पळायचं असं नाही. सावधान व्हायला पाहिजे की कुणाचे पाय धरणं योग्य आहे. नाहीतर ते लोक एवढाले तिथं गोळा झाले ना आपण बी जायला पाहिजे असं नाही. तुम्ही एकदा ओळखून घ्या. ज्याप्रमाणे त्या संक्रांतीच्या वेळेला ते मडके काय सुगडे म्हणतात, महिला असं वाजून घेतात, मडकं सुद्धा असं वाजून घ्यायचं. तसं सुद्धा साधू गुरु करना जान के म्हटलेले. पाणी पिना छान के गुरु करना जान के. त्यांना ओळखलं पाहिजे, त्यांना जाणलं पाहिजे ते खरोखरच संत आहेत का, आणि त्यांची संगती करायची तर आपलं कल्याण होतं. जसं एखाद्याला आपण शेतातून चालून सावली समजून जर अस्वलाच्या खाली बसलो, झुडूप आहे भाऊ, झाडाचं एक झुडूप आहे आणि इथं थोडं ऊन लागू नये म्हणून थोडा वेळ बसू, कोणाच्या खाली जाऊन बसलो, अस्वलाच्या. मग झुडूप समजून जर तुम्ही अस्वलाच्या खाली बसले तर अस्वल काय तुम्हाला गुदगुल्या करील का? सांगा बघ. अस्वल वरबाडून काढील. तसे अनेक या इथे भूतलावर अनेक भोंदू संत आहेत. तुम्ही खरं संत त्यांना समजून जर त्याच्या सावलीला गेले तर ते तुम्हाला ओरबडून काढते, दुसरं काही करणार नाही. म्हणून सावध व्हायला पाहिजे. तुमचे हातपाय ठणकायला लागले, तुम्ही तेल समजून बिब्याचं तेल लावलं, म्हणले हे तेल काय आणि ते तेल काय, त्याला काय घोर आहे, आणि तुम्ही बिब्याचं तेल मसळ दिलं लावून पायाला, तर दुसऱ्या दिवशी असं सुजून निघताना त्यामुळं संत ओळखा. प्रथम भगती संतन कर संगा दुसरी रती मम कथा प्रसंगा. भगवंताच्या कथेमध्ये खूप प्रेम पाहिजे, प्रेमानं ते ऐकायचं. गुरुपद पंकज सेवा तिसरी भगती अमान चौथी भगती मम गुणगण करही कपटत जिगान. तिसरी भगती गुरुपद पंकज सेवा, सद्गुरूंच्या चरणाची सेवा, सद्गुरूची सेवा आणि निरहंकार भावनेनं. बरेच लोक तर गुरुच करत नाही. गुरु करायला पाहिजे. गुरु बिन कोण बतावे बात. गुरु करायला पाहिजे. निरहंकार भावनेनं सद्गुरूंची सेवा झाली पाहिजे. अमान म्हणजे निरहंकार भावनेनं. चौथी भगती मम गुणगण करई कपटत जे गान. भगवंताचे गुणानुवाद अंतःकरणातला कपट बाजूला ठेवून करायचे, ही चौथी भक्ती आहे. पंचम भजन सो वेद प्रकाशा मंत्र जाप मम दृढ विश्वासा. पंच भजन सो वेद प्रकाशा, भगवंताच्या नामाचा जप मोठ्या विश्वासानं करायचं. ज्यावेळेला आपण जपाला बसतो ना त्यावेळेला स्थिर व्हायचं. अंतःकरणामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे, असं जप करायचं. ते काहीतरी आपण फारच गोष्ट मोठी मिळवू लागलो एवढा आनंद झाला पाहिजे. नाही तर उगीच आपल्याला सांगितलेल्या 11 माळी घ्यायच्या तर उगीच आपल्या ओढून घ्यायच्या, त्याला काय अर्थ. बरेच लोक तर झोपायच्या टायमाला करतात तर माळ कधी पडत ते कळत. हो, माळ खाली
असं कधी पण नाही. मंत्र जाप मम दृढ विश्वासा, पंचम भजन सुवेद प्रकाशा, छटदमशील निरत बहु कर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा. छटदमशील म्हणजे इंद्रियाचं नियमन करा. इंद्रियाशी नियम नाही मुखी राम म्हणून काही. जेवी माशी सवे अन्न सुख भोजन नेदी ते भोजन. कितीही तुम्ही चांगल्या खिरीचं जेवण केलं आणि शेवटच्या घासात जर माशी गेली ना, सगळं बाहेर येतं. त्याप्रमाणे इंद्रियावर ताबा पाहिजे, इंद्रिय नियमन पाहिजे. छट दमशील, दमशील म्हणजे इंद्रिय कुणकडे बरवू द्यायची नाही. इंद्रिय बरवू नेदावी ऐशे प्रजाते शिकवी चतुरानन. 3ऱ्या अध्यायामध्ये त्या ओवे आलेले आहेत. पण छटदमशील निरत बहुकर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा. संतांच्या जीवनाप्रमाणे आपलं जीवन बनवायचं. सज्जन धर्मा म्हणजे जे सज्जन लोक, साधू पुरुष जसं वागत असतात तसं वागण्याचा प्रयत्न करा. 7 वसम मोही माय जग देखा, मोते संत अधिक करिले खा. भगवान शबरीला म्हणतात की 7 वसम मोहिमय जग देखा. 7वी भक्ती अशी आहे की सगळीकडे मीच आहे असं बघा. सिया राममय सब जग जानी, करो प्रणाम जोरी जुगपानी. सर्वांतर्यामी सर्वा घटी राम देहा देही एक. सर्व ठिकाणी मीच भरलेलो आहे असं बघा. 7 वसम मोहिमय जग देखा, मोते संत अधिक करी लेखा. माझ्यापेक्षाही संतांना विशेष महत्त्व देऊन संतांचं पूजन करा, संतांचा आदर करा, साधू पुरुष सांगतील त्याप्रमाणे वर्तन करा. 8 जथा लाभ संतोषा, सपनही नाही देखई परदोषा. 8वी भक्ती सांगितली, जे तुम्हाला प्रारब्धानं मिळेल त्याच्यात आनंद मानायचा. तुमच्या अनुकूल प्रतिकूल प्रारब्धानं त्याच्यात धकवण्याचा प्रयत्न करायचा. असं नाही की बाबा कुठेतरी लबाडी करायची, पैसे मिळवायचे ना, असं नाही. एखाद्याला जर 10,000 पगार असेल तर तेवढ्यातच दाखवायचं, तेवढ्यातच दाखवायचं. पण असं काही नाही कोणाला तरी फसवायचं मग पैसे मिळवायचे, तसं काही करायचं. यदृच्छा लाभ संतुष्टो. नशिबानं जेवढं मिळालं तेवढ्यात आनंद मानायचा. या जाठव लाभ जथा संतोषा, सपने उनई देखई परदोषा. स्वप्नात दुसऱ्याचे गुणदोष काढायचे नाही, ही भक्ती आहे. कोणाची निंदा करायची नाही. ही खऱ्या अर्थानं भक्ती. प्रभू रामचंद्र सांगतात, नवम सरल सन सब छलहीना, मम भरोसे हर्षन दिना. 9वी भक्ती आहे सरळ स्वभाव ठेवायचा. हे सगळे भक्तीचे अंग भगवंतांनी सांगितलेले. पण जगद्गुरु तुकोबाराय मात्र या सगळ्या भक्तीचं ते काही फल आहे ते एका वाक्यात सांगते तुकोबाराय. हे जेवढं काही आपण करत असतो, संतांचा संग झाला, श्रवण करायचं, हे सगळं जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सद्गुरूची सेवा आहे, मंत्र जप करणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आणखी शास्त्रकार म्हणतात की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवन मार्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. इतक्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. पण हे कशासाठी करत असतो तर सर्व ठिकाणी आपल्याला परमात्मा दिसला पाहिजे एवढ्यासाठी ते करतो. आणि सर्व ठिकाणी परमात्मा आहे असं समजून प्रत्येकाला वंदन करणं ही खरी भक्ती आहे. ते तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला सांगतात की भक्ती म्हणजे नमन आहे. भक्ती म्हणजे काय आहे? नमन आहे. जशी भक्तीची व्याख्या केली तशी वैराग्याची केली, तशी ज्ञानाची केली, त्या अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये केली. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग,
भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. एकेका शब्दामध्ये या दोन्ही तिन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या की आपल्याला अत्यंत गरजेच्या आहे. याच्यातली एकही गोष्ट नसली तरी काम चालत नाही. अशा तिन्ही गोष्टी पाहिजे भक्ताजवळ. भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि वैराग्य पाहिजे. तुकोबाराय सांगतात की भक्ती ते नमन. भक्ती ते नमन ही त्याची व्याख्या केली. नमन म्हणजे नमस्कार, जे की 9व्या अध्यायामध्ये नमस्यंत शिमाम भक्त्या नित्ययुक्ता उपासते याच्यावर सांगितलेले. आदि ब्रह्मा करोनी शेवटी मशक धरोनी, माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे. मग वाढ धाकुटे न म्हणती, सजीव निर्जीव नेनती, एक सवे उलुटिती मीची म्हणूनी. आपुले उत्तमत्व नाठवे, पुढे योग्यायोग्य नेनवे, एक सरे व्यक्तिमात्राचे नावे नमुची आवडे. हे ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात की चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत मीच आहे अशी भावना ठेवून त्याला नमस्कार करायचा. हे कळालं नाही आणि तुम्ही श्रवण करा, चातुर्मास्यात राहा आणि रोज का ज्ञानेश्वरीला येत नाही. असे किती लोक आहेत. आता आम्ही मागे पंढरपूरला गेलो होतो. आदरणीय प्रातस्मरणीय राऊत महाराजांचं गाथ्यावर प्रवचन होतं. तिथे गेलो, आम्हाला काही माहिती नव्हतं. 5-10 मिनिटं अगोदर गेलो तर तिथे बसलो. तर तिथे एक जण आला. उठा म्हणले, माझी रोजची जागा आहे. रोजची जागा आहे. त्याने काही मला ओळखलं नव्हतं. ओळख नसल्यावर माणूस कशाला हे करेल. त्याला वाटलं हे कुठून आला बुवा, कधीतरी येते ना आपल्या पुढे येऊन बसले. तर राग येणं साहजिक आहे. जोपर्यंत ओळख पटत नाही तोपर्यंत असं होतं ना. आमच्या वडिलांना पण एकदा झालं होतं. धोमेगडला त्यांचं कीर्तन होतं. मुंशी बाबांचं धुमेगड आहे ना, त्याला भगवान गडावर अगोदर धुमेगड म्हणायचे. तिथं कीर्तन होतं. तर मग आता ते त्यांना ज्या खोलीत बसवलं तिथून त्यांनी फेटा वगैरे बांधला. पण एवढी गर्दी होती, एवढ्या महिला मंडळी होत्या, तिथून जायचं होतं ते महिला मंडळी. आणि विठोबा रखुमाई भजन सुरू झालं आणि ते निघाले. चोपदारालाही लवकर ते सापडलं. गर्दी खूप होती, चोपदार ते जाऊ शकत नव्हता. मग हे स्वतःच निघाले. थोडं इकडं तिकडं जाऊ द्या म्हणलं तर एक महिला आरडली, बा ए बाबा म्हणले, आम्ही घंटा झाला एकदा जागा धरून बसून कुठं चालला, बस खाली. आता काय करणार. आणि आता जर पुढं पाऊल द्यायचं म्हणजे विनाकारण भांडणं वाढवायचं नाही. बसले तिथं. मग आता बऱ्याच वेळ भजन झालं. विठोबा रखुमाई काही त्या लक्ष देणं, काही होईना, काय करावं काय नाही अशी परिस्थिती झाली. आणि मग महाराज काही ना माग त्यांनी हात वर केला. मग ते तिथले 1-2 चोपदार होते, ते मोठ्याने बोर्डाला, ए म्हणले तुम्ही बावळ्या झाल्यात काय. त्यांचं कीर्तन आम्हाला काय माहित. त्यांनी सांगायला पाहिजे की नाही, त्यांनी सांगायला पाहिजे की नाही. अशी स्थिती होते त्यावेळेला. मग तिथे पंढरपूरला तसं झालं. तो लागला माझ्याशी थोडं तंटा करायला. मी उठलो, म्हणलं ठीक आहे, मी मागे कुठेतरी जाऊन बसलो. तेवढ्यात योगाने महाराजच आले. प्रत्यक्ष महाराज आले. महाराजांनी मला असं बस, ते मला म्हणले बसा. ह्यो म्हणलं उठ. महाराज म्हणले बस तिथेच. आणि ह्यो काय म्हणतो उठ. आता काय करावं, मी काय करायला पाहिजे, मी काय करायला पाहिजे सांग. मी आपलं 1 मिनिट थांबलो तिथे. महाराजांनी पुन्हा बसा बसा बस. त्याचं लक्ष झालं, त्याचं ते करंट लागून गेलं.
हो, त्याचं करंट लागून गेलं की बाबा आपण याला तिकडे जा म्हणलं, हे आपलं चुकत झाली. मग तोच म्हणायला लागला बसा बसा. म्हणजे जो उठ म्हणत होता तोच काय म्हणायला लागला, बसा म्हणायला. कारण त्याच्या लक्षात आलं की महाराजांच्या ओळखीचे आहेत. पण समजा मला एक म्हणायचं की तुम्ही असं कितीही दिवस श्रवण केलं, तुम्हाला जर प्राणी मात्रातला परमात्मा कळाला नाही, काय फरक पडत होता त्याचं? थोडं इकडे तिकडे बसले काय फरक पडत होता? एखाद्याला गर्दीला गर्दीत कोणाला धक्का लागतो, हे नीट नाही बसतायत का, सर तिकडं. तुला परमात्मा कळतो का? या ठिकाणी भक्ती ते नमन. भक्तीची व्याख्या आहे की सगळ्यामध्ये परमात्म्याला बघा. आणि तुम्ही असं कितीही जरी काही केलं तर त्याचा काय फायदा आहे? बरीचशी लोक 2-2 घंटे घरामध्ये पूजा करतात, देवाला सोडित नाही, पूजा करतात. पण थोडं काही घरात झालं की तिथूनच आरडते. पूजा करता करता मोठ्याने आरडा करतात, भांडणं सुरू करतात. हे असे काही पाहिलेले लोक आहेत. आणि त्यांचे नाव पण सांगू शकतो, पण कशाला सांगायचं? असे काही लोक आहेत की ते त्यांना असं वाटतं देव्हाऱ्यात देव आहे. देव देव्हाऱ्यात. तुम्हाला देव्हाऱ्यातला देव कळालेला आहे, पण हा देव सर्वांतर्यामी आहे, सगळ्या ठिकाणी आहे. त्याला तुम्ही नमस्कार करायला पाहिजे, त्याला नमस्कार करायला पाहिजे. मी स्वतः एका माणसाला बघितलं, सगळं ते सोहळ्यामध्ये त्याने ते पूजा वगैरे केली आणि ते काहीतरी बायकोकडून थोडी चूक झाली तर त्याने ते प्लेटच फेकून आणलं. बायको असं प्लेटच आणलं ते. काय म्हणलं, याला काय कळलं? नुसते 2 घंटे तू सोहळ्यात पूजा करतो, बायकोला हाणतो का रे प्लेट फेकून? तिच्यामध्ये सुद्धा तोच परमात्मा आहे, तिच्यामध्ये सुद्धा तोच भगवान आहे. जनी जनार्दन अशा प्रकारचा भाव असला पाहिजे. आणि याच्यासाठी तुकोबारांनी एका शब्दात व्याख्या केलेली की का तर हे लोक यालाच भक्ती समजतील. नुसतं श्रवण केलं म्हणजे काम झालं, नुसतं कीर्तन केलं म्हणजे काम झालं, असं 50-50-100 लोकात 1000 लोकात उभा राहिलं कंबर बांधून म्हणजे झाली भक्ती, असं लोक समजतील नाही. याला केवळ एवढीच भक्ती नाही, तुमच्या भक्तीचा जो परिपाक आहे, तुमच्या ठिकाणी जर नमन आहे, सर्वांतर्यामी परमात्मा तुम्हाला दिसतो सगळ्या ठिकाणी जर तुम्ही झुकत असला तर ती भक्ती. नाहीतर नुसतं तुमच्या क्रिया चालू द्या कुठपर्यंत. म्हणून महाराज सांगतात भक्ती ते नमन. वैराग्य तो त्याग. वैराग्य म्हणजे केवळ वरच्या याच्यावर नाही. म्हणून तर वैराग्याचे प्रकार चिरंजीव पदामध्ये 3 वैराग्याचे प्रकार पाडले, तामसी, राजसी आणि सत्वगुण. असं म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला, थिता परमार्था तिचा गेला, करी वहिला विचार हा, ऐसा अनुताप लहता तयाच्या हाता, त्या वैराग्याची कथा ऐकाता सांगेन, ते वैराग्य बहुता परी, सात्विक राजस्ताम स्त्री प्रकारी, योगीश्वरी बोलिजे, नाही वेदविधी नेने सत्कर्म साचार, कर्मधर्मी भ्रष्टाचार, अपवित्र तामस. तमोगुणी लोक आहेत. काही त्यांना नियम धर्म वगैरे ह्या काही गोष्टी कळत नाही, फक्त आपले बम भोला गांजे का गोला, कुणकडेही पडायचं, कसंही राहायचं आणि त्याला म्हणायचं हा वैराग्य. याला काय वैराग्य? तमोगुणी लोक आहेत ते. सत्संग सोडून पूजा घेणे, शिष्य ममता धरून राहणे, ते जाणणे राजस. हे राजस गोष्टी आहेत की त्याग केला पूज्य ते कारणे. नुसते त्यागी दिसतात, पण कशासाठी त्याग केला? लोकांनी आपल्याला मानावं, लोकांनी आपल्याला मानावं म्हणून त्याग केलेला आहे, वरून दिसतोय. पण दुसऱ्याने पूजा करायला पाहिजे, बोलवायला पाहिजे. म्हणजे बरेचसे लोक तर कुठल्या तरी अशा पादुका घेऊनच फिरतात. हे तुमच्या घरी पादुका आहे आणि बरेच पैसे बिशे चालू राहतात त्यांचं, बरेच हे करतात. कुठून आल्या, कशा आणल्या, कोणाला माहिती, त्याचे इतिहास त्यांनाच माहिती, आणि ते करत असतात. असं त्याग केला पूज्यते कारणे. दिसायला वरून त्याग आहे, पण लोकांनी आपल्याला मानलं पाहिजे याच्यासाठी केलं. सत्संग सोडून पूजा घेणे, साधूची संगती सोडायची, लोक पूजा करतात ते स्वीकार करायचं. कोणी शाल, कोणी श्रीफळ, कोणी पैसे, कोणी फळं असे घेत राहायचे.
शिष्य ममता धरुणी राहणे ते जाणणे राजस. शिष्यांची ममता धरणे. माझे एवढे शिष्य आहेत, मी अमुक ठिकाणी गेलो, माझे तिथं 500 शिष्य आहेत, ठिकठिकाणी माझं शिष्यमंडळ. आणि जर एखादा तुम्ही भेटला ना, महाराज ओळखलं का? हो 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 हो. अरे भाऊराव, तुला कोण नाही ओळखत? म्हणजे मी भाऊराव नाही, बाबूराव आहे. आता ध्यानात आला, आता ध्यानात. बरोबर आहे, तू चांदगावचा आहे ना? नाही, मंगरूळचा आहे. आता कळालं. त्या पिंपळाच्या झाडाखाली तुझंच घर आहे ना? नाही नाही, त्या लिंबाच्या झाडाखाली. लिंबाच्या झाडा. काय ते शिष्य, हजारो शिष्य केले, कुठे शिष्य लक्षात राहतात का? कोणता शिष्य काय? फक्त सांगायचं शिष्य ममता धरुणी राहणे ते जाणणे. काही काही गुरु असे महाराज की त्यांनी एवढे शिष्य परिवार तयार केले की त्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंगल कार्यालय घ्यावं लागतं. मंगल कार्यामध्ये ते योजना करतात आणि मग शिष्यमंडळी सुरू होते. मग एखादा शिष्य त्याच्यातला असतो, तुम्ही मंगल कार्याचं भाडं देऊ नका, आम्ही करतो महाराज, तुम्ही फक्त बसून राहायचं. मग ते नुसते बसून राहते आणि मग खूप त्यांना प्राप्ती होते. हे काय कामाचं ते रजोगुणी कार्यक्रम. म्हणून ते जाणणे राजस. हे वैराग्य राजस तामस. ते न मानेच संतास. प्रेमीर भेटे कृष्ण परेश अनर्थास मूळते. आता वैराग्य शुद्ध सात्विक. हेमी जगद्वंद्यमानी यदुनायक. सविस्तरायक मनी निष्ठंग. भोगेच्छा विषयक. आता सात्विक वैराग्य ऐका तुम्ही कसं आहे ते वैराग्य शुद्ध सात्विक. जे मी जगद्वंद्यमानी यदुनायक, त्या वैराग्यशील पुरुषाच्या मी स्वतः दर्शन करतो, मी त्यांना मानतो. ते तू सविस्तरायक मनी निष्ठंक बैसावया. ते वैराग्य कसं असतं? भोगेच्छा विषयक. ते तो सांडी सकळिक. प्रारब्धे प्राप्त होता देखते थोनी निष्ठंक अंग काढी. भोगाच्या इच्छेचा त्याग. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत सगळ्या भोगाच्या इच्छेचा त्याग, या नाव वैराग्य. म्हणून नोहे वैराग्य सोपारे, मज बोलतान वाटे खरे. तुकोबाराय सांगतात की वैराग्य तो त्याग. या असं ज्याच्या ठिकाणी त्याग आहे त्याला खरं वैराग्य म्हणायचं. असं नुसतं अंगावर भगे कपडे टाकून दिले, काही वैतागून घरातून निघून गेले, कोणालाही लोक वैराग्य म्हणत असतात. वैराग्यशील माणूस. तुकोबाराच्या व्याख्येकडे लक्ष द्या की भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ज्ञान त्याला म्हणायचं की ज्याचं मन ब्रह्मानंदामध्ये डुबलेलं आहे आणि ज्याची तनु म्हणजे शरीर सुद्धा ब्रह्मरूप झालेलं आहे. ब्रह्मतनु, तनु म्हणजे शरीर. ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी. 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 भाग्य तरी ऋणी देवा ऐसा. भाग्य तरी ऋणी देवा ऐसा. भाग्य तरुणी देवायचा. ब्रह्मीभूत काया होत से कीर्तने. काया होत से ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. भाग्य तरी ऋणी देवा ऐसा किंवा देवा ऐसा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा सुद्धा त्याचा ऋणी असतो. अशी त्याची ती ब्रह्मतनू झालेली असते. जसं भक्त प्रल्हादाचं हे शरीर ब्रह्मरूप झालं होतं
तसं हे भक्ताचं तनू जी आहे ती सुद्धा ब्रह्मरूप होते. जसं आज्ञाचं लक्षण आहे नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेशन्त्यापो न शोषति मारुतः, तसे लक्षण या नासक्या कुचक्या शरीरावर येतात. हे खरं त्या ठिकाणी ज्ञान आहे. त्याची वृत्ती अखंड ब्रह्मानंदामध्ये विलीन असते. ते ज्ञान सद्गुरूच्या कृपेनं त्यांना प्राप्त झालेलं असतं. त्याच्यासाठी सद्गुरूची सेवा करावी लागते. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथ्यानावे तरी संताया भजावे सर्वस्वी. शब्दज्ञान वेगळं आणि अनुभूतीचं ज्ञान वेगळं. शब्दज्ञानी लोक तुम्हाला रगड सापडतील, नुसतं बोलणारे, बोलक्या पोपटासारखं. पोपट जसा लागतो ना, बोलतो ना, तो लाडका पोपट, ते जसं बोलतो तो फक्त बोलण्यापुरताच असतो. एका ते पोपट बोलत होता एका जणाचा, त्याला एक शिकवलं होतं ते यात का संशय, यात काय संशय म्हणायचं. ते राघू काय म्हणायचं, यात काय संशय, एवढे शब्द त्याला शिकवले होते. मग ते घेणारे लोक यायला लागले. तो विकणारा म्हणा लागला राघू बोलतो, राघू बोलतो, घ्या घ्या. म्हणजे खरंच बोलतो म्हणजे हो, बोलायला लावा. मग त्यांनी सांगितलं, म्हणले हे जे तुला घेण्यासाठी हा माणूस आलेला आहे हा फार विद्वान आहे ना. तो म्हणला यात काय संशय. हा फार हुशार आहे ना, हा फार गुणी आहे ना. तो म्हणतो यात काय संशय. आणि त्यानं ते घेतलं महाराज, पैसे जास्त कमी देऊन विकत घेतलं, घरी नेलं, कौतुक म्हणून सांगितलं बोलका पोपट आणला, बोलका पोपट आणला. मग ते बायको त्याच्यापेक्षा हुशार होते त्या माणसापेक्षा. असं बरेच लोकांचे असतात, माणसापेक्षा बायका कशा असतात, हुशार असतात. तर ती हुशार होती. तिच्या लक्षात आलं की या पोपटाला एकच शब्द येतो. मग तिनं विचारलं, म्हणले तुला ज्याने एवढे पैसे देऊन आणलं ते गाढव आहे ना. म्हणले यात काय संशय, यात काय संशय, बरोबर आहे. जास्त बोलका पोपटात, बोलकं ज्ञान फक्त शब्द ज्ञान. शिकल्या बोलाचे सांगतील वाद, शब्द शिकायचे बोलायचे. अशी बरीच लोक आहेत ना, नुसते त्या ठिकाणी नाटकासारखे कीर्तन करतात. कुठून तरी ते शिकून घ्यायचं आणि ते बोलून मोकळं व्हायचं, पण त्याच्यातली काही अनुभूती नाही. म्हणून ज्ञान ब्रह्मीभोग, ब्रह्मानंदाचा तुम्हाला काही त्या ठिकाणी जाणीव झाली का, अनुभूती आली का. आणि ब्रह्मतनू हे ज्ञान आहे. आणि या तिन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहे, अत्यंत गरजेच्या आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. ज्याची आपल्याला भक्ती करायची आहे त्याचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. ज्ञान असलं, समजा आपण पांडुरंगाची भक्ती करत आहोत तर पांडुरंगाचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे की पांडुरंग हा कोण आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला, हा भगवान सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमान आहे. असं आपल्याला ज्यावेळेला त्याचं ज्ञान असतं आणि ज्ञानानं त्याचं जर आपण नामस्मरण करणं, त्याच्याविषयी पुढे कथा ऐकणं, ही भक्ती आहे. हे केलं. पण आता वैराग्य निर्माण, वैराग्य कशाला लागतं. वैराग्य एवढ्यासाठी लागतं की आपण या भगवंताला जाणलेलं आहे की हा परमात्मा सर्वांचं योगक्षेम वहन करणारा आहे. मग तो काहीच कशाची अपेक्षा करत नाही. सहजच त्याच्या जीवनामध्ये काय येतो, त्याग येतो. त्याला कळायला लागतं ना की भगवान सांगतो की योगक्षेमम वहाम्यहम. मग कशाला तो दुसरीकडे हात पसरेल. त्याला कोणत्याही पदाची इच्छा राहत नाही. न पारमेष्ठ्यम न महेंद्र देशन्यम न सार्वभौमनम रसाधिपत्यम. हे भक्ताला काय होतंय, त्या भक्तीमध्ये वैराग्याची फार गरज आहे. हे सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणून ज्याची भक्ती करायची त्याचं ज्ञान, जसं गोपींना कृष्ण परमात्म्याचं ज्ञान होतं. हा केवळ नंदबाबाचा मुलगा नाही. आणि जर ते त्यांना ज्ञान नसतं आणि नुसतं कृष्ण कृष्ण केलं असतं तर त्यांची ती भक्ती व्यभिचारी भक्ती ठरली असते की या गवळणीचं नंदबाबाच्या पोरावर प्रेम आहे भाऊ. एवढं झालं असतं, एवढंच बोबाटा झाला असतं तेव्हा असं आहे. पण तसं नव्हतं ते, तसं नाही. कारण ते कृष्ण परमात्म्याला जाणत होत्या आणि म्हणून भक्ती करत होत्या. म्हणून ज्ञान महत्त्वाचं आहे, भक्ती महत्त्वाची आहे आणि त्याग.
तशा गवळणी त्यागी होत्या, त्यांना कुठल्याही प्रकारच्या भोगाची लालसा राहिली नव्हती, अशी त्यांची ती सेवा होती. म्हणून तुम्हाला सांगतो, ज्याला त्या ठिकाणी परिपूर्ण अंगानं परमार्थ करायचा असेल त्याच्याकडे ह्या तिन्ही गोष्टी फार गरजेच्या आहे. मग एक नसेल तर काम होत नाही. मी विनोदाने आम्ही सांगत असतो, 3 जण कामाला लावले, झाडे लावा. कार्यक्रम काय होता? झाडे लावा. त्याच्यात 3घाला 3 काम सांगितले होते. एकाने खड्डे खांदायचे, एकानं झाड लावायचं आणि दुसऱ्यानं माती ढकलून पाणी टाकायचं. असे 3घाला 3 कामं. याच्यातला एक जण गैरहजर राहिला. याच्यातला एक जण गैरहजर राहिला. कोण गैरहजर होता? झाडं घेऊन लावणारा, झाड उपटून तिथे ठेवणारा गैरहजर राहिला. ते दोघं आले. ते म्हणले, मग आम्ही कसं काय आता विनाकारण टाइमपास करायचा, आपलं आपलं काम करून घेऊ, आपलं आपलं काम करून घेऊ. मग ते खड्डं खांदायचं आणि दुसरं बुजून द्यायचं. खड्डं खांदायचं आणि बुजून द्यायचं. आणि द्या म्हणले आमची मजुरी. तुम्ही 3 कमने आले आणि त्याला काम निघालं, मग आम्ही काय आमची ड्युटी सोडाव काय? म्हणजे तिसऱ्याची पण काय होती? गरज होती. याच्यातलं एखादं कमी करून टाका तुम्ही. खड्डं खाणारा कमी करा, आमचं काही म्हणणं नाही. झाड लावणारा आला आणि खड्डं खाणारा राहिला, असं गरज. त्यांनी उचलून दिलं, वरच ठेवणार, दुसऱ्याने दिलं पाणी टाक, तर ते वरच्यावर टिकणार आहे का? त्याला जमिनीत बुजवावं लागतं ना. म्हणजे 3घाची पण काय आहे? एका विनवेक कामानये. याच्यासाठी तिसऱ्या कड्यामध्ये दृष्टांत दिलेला आहे. हे अभंगाच्या तिसऱ्या कड्यात दिलेलं एक दृष्टांत आहे की उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विने एक कामाने. पाक म्हणजे स्वयंपाक. पाक म्हणजे हा पाक हा जो शब्द आहे आपण त्या गुऱ्हाळाच्या वेळेला बघत असतो, ते याचा पाक आहे की नाही, गुळाचा पाक. पण या पाक शब्दाचा अर्थ काय होतो? पाकशास्त्र. पाकशास्त्र म्हणजे स्वयंपाक. पाक म्हणजे स्वयंपाक. तर या स्वयंपाक करण्यासाठी हा महिलांचा विषय. माणसाला एवढं स्वयंपाकाचं काम पडत नाही, एखाद्या वेळेला करावी लागतो बिचाऱ्याला. जर तसं प्रसंग आला तर काय करतो, कधी कधी एखाद्याचा नाविलाज असतो तर ते करावी लागते, तो भाग वेगळा आहे. पण जास्तीत जास्त महिलांचा विषय आहे पाकशास्त्र, स्वयंपाक करणं. मग स्वयंपाक करण्यासाठी 3 गोष्टी पाहिजे: उदक, अग्नी, धान्य. उदक म्हणजे पाणी. अग्नी, अग्नीच्या स्वरूपामध्ये गॅस असो, स्टोव होता अगोदर, नाही तर चूल होती, लाकडं बिकडं अशी. अगदी चुलीवर बी स्वयंपाक होतो, गॅसवर पण होतो. ते मध्ये तरी ते भुश्याच्या हे आल्या शेगड्या, भुश्याच्या शेगड्या, इलेक्ट्रिक शेगड्या आहेत, पण त्याच्यावर शॉक लागायची भीत असते. एखाद वेळेला जर धक्का बसला ना अवघड काम आहे. तर ते इलेक्ट्रिक अनेक साधनं आहेत. ते अग्नी निर्माण करून, ते अग्नी आहे. आणि पाणी आणि धान्य म्हणजे मग तुम्हाला जे बनवायचं असेल ते. समजा तुम्हाला काय ठरवलं तुम्ही स्वयंपाक, त्याच्यावर ते सगळं गोळा करावं लागतं.
म्हणजे तुम्हाला आज कशाची भाजी करायची, बटाट्याची करायची का, कारल्याची करायची का, दोडक्याची करायची, ते सगळं जवळ ठेवावं लागतं. ते मीठ मिरची वगैरे, तेल मोहरी जिरे वगैरे सगळं ते असतं. आता कप्पेच केलेले आहेत, ते कप्पेच असतं. ओढलं का ते सगळं येतं. नुसतं ते कप्पा ओढायचा उशीर, काय काय लागतं बोल, त्याचं सगळं ठेवलेलं असतं. डब्या 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 ते सगळं लागतं. मग आता याच्या त्या तिन्ही गोष्टीपैकी एखादी गोष्ट कमी आम्ही देतो आणि महिला मंडळीला म्हणायचं स्वयंपाक करून दाखव. आम्ही पाणी काढून घेतलं बिना पाण्याचं. अरे बिना पाण्याची हजमत होत नाही, स्वयंपाक काय होणार, स्वयंपाक काय होणार, त्याला सुद्धा पाणी चोपडावं लागतं मारू. त्याला पाणी काढून घेतलं तुम्हाला स्वयंपाक जमणार नाही. कारण पीठ मळायला पाणी लागतं, फोडणी दिल्यानंतर त्याला पाणी लागतं. एखाद्या भाजी जर घट्ट असली तरी थोडं का प्रमाणात पाणी टाकावं लागतं. लईच तुम्हाला पाहुणे वाढले तर वाढी ते काही पाणी टाकू टाकू, पण पाणी गरज आहे ना. हो, कधी कधी जेवायला पंक्तीला जर लोक जास्त वाढले ना भंडाऱ्यामध्ये, तर लोक फक्त मीठ आणि पाण्याची बादल्या टाकतात, वाढवा वरण. मग ती डाळ भलती पातळ होऊन जाते. मग ते बाजूला बसलेलं लेकरू एकदा एका जणाला विचारत होतं, त्याला त्याचं ते प्याल्यामध्ये असं प्रतिबिंब दिसायला लागलं. म्हणले बाबा बाळ, त्या द्रोणामध्ये बाबा बाळ म्हणजे बाळ नाही, ती डाळ आहे, पाणी वाढून केलेली डाळ आहे ती. पाण्याची गरज आहे. म्हणजे उदक हे पाहिजे, उदक अग्नी. आता तुम्ही पाणी ठेवलं तुमच्याजवळ, सगळा स्वयंपाकाचं मटेरियल ठेवलेलं आहे आणि गॅस गेला, टाकी रिकामी. अहो नुसता गेल्याबरोबर घरामध्ये बोभाटा होऊन जातो. हो, बोभाटा होऊन जातो. चला जोडवा, लोड जोडा त्याला, लगेच दुसरी टाकी तयार. ते जोडलं नाही तर स्वयंपाक बंद होतो. म्हणजे अग्नी बाजूला केलं तरी स्वयंपाक होत नाही, पाणी बाजूला केलं तरी स्वयंपाक होत नाही. आता तुम्हाला अग्नी आणि पाणी दिलं आणि घेतला शिदा काढून, तुमचं ते सगळं पीठ बीठ घेतलं काढून आणि करा स्वयंपाक. याच्यातली एकही गोष्ट जरी काढली तरी स्वयंपाक होणार नाही. उदक अग्नी धान्य झाल्या घडे, एका विना एक कामा नये. तसं आपल्या या जीवनामध्ये मानवी जीवनाच्या कल्याणासाठी तीनही गोष्टी गरजेच्या आहेत. त्याला भक्ती पण करता आली पाहिजे, ज्याची भक्ती करतो त्याचं ज्ञान पण असलं पाहिजे, आणि त्याचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये त्याग निर्माण होतो. भगवंताला यथार्थ जाणत नाही म्हणून तो काय असतो, सकाम भक्त करतो, कोणाला काही मागत असतो. आता याला माग त्याला माग. माणसं लोक आजकाल त्यागी लोक नाही राहिले हो, जिकडे तिकडे सगळे धंदेवाईकच झाले. लोक बोलत असतात हो, काही खरं नाही. आजकाल कीर्तन करायचं सगळे धंदेवाईक झाले. पण तुम्हीच केलं ना त्यांना धंदेवाईक, लोकांनीच केलं ना, लोकच बोलवतात ना. तुम्ही थोडंसं लक्ष द्यायला तर काम होऊन जातं. तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्या गोष्टी त्यांना कळाल्या नाही, मग त्यांच्याकडे त्याग नाही, त्याग नाही. बरेचसे लोक असे म्हणत असतात, व आम्हाला लांब लांब फिरावं लागतं, मग पैशाशिवाय कसं काय होणार आहे. कोण म्हणलं तुम्हाला इकडे तिकडे फिरावं, काय गरज आहे तुम्ही. अहो आपल्या जीवनामध्ये 10 लोक जरी तुम्ही सुधरवले तरी तुमच्या परमार्थाचं काय झालं, काम नाही. आज 10 लोकांना सुद्धा नीट करणं फार कठीण आहे, एवढा कलीचा प्रभाव वाढलेला आहे. अहो कीर्तन लोक ऐकतात ठीक आहे, पण उठल्यानंतर काहीच डोक्यात राहत नाही त्यांच्या, सगळं जिकडं तिकडं होऊन जातं सपाट. दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या धोरणात, पुन्हा धोरणात. आणि नाद तर लई, कीर्तन ऐकायचं लोकांना नाही नाद असतो. आपण तर सगळ्याच्या पुढं, पण लगेच विसरून जातो. म्हणजे इतकं सोपं काम नाही ते. एक जण जर भगवंताने अर्जुनाला सांगितलं होतं, अर्जुना मला एक माणूस दे फक्त. माणूस मिळणं कठीण आहे, चांगला माणूस. नुसत्या माणसाच्या आकाराचे माणसं आहेत, पण एक चांगला माणूस मिळणं कठीण आहे, अवघड गोष्ट आहे. कोण म्हणलं तुम्हाला ह्या जिल्ह्याला त्या जिल्ह्याला फिरा म्हणून. एका ठिकाणी तुम्ही 10-5 लोक का होईना पण चांगले तयार करा, जे की त्याच्यावर ते ठसे उमटतील, त्यांना ह्या गोष्टी कळतील, असे चांगले लोक तयार करा. खूप चांगली गोष्ट आहे तेवढीच. म्हणून या ठिकाणी जे आहे ना, तिन्ही गोष्टी फार गरजेच्या आहेत.
नसलं तर त्याच्यातलं एक बी कमी असलं ना तरी त्याच्यात काही तुमचा फायदा होणार नाही. म्हणजे तिन्ही पाहिजे, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, सर्व सर्व ठिकाणी परमात्मा म्हणून नमन पाहिजे, सर्व गोष्टीचा त्याग पाहिजे, भोगाचा त्याग पाहिजे, सगळ्या आसक्तीचे दोर तुटले गेले पाहिजे आणि शुद्ध ज्ञान असलं पाहिजे. आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला देहाची आसक्ती सुटत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी मिळत नाही. ही गोष्ट ध्रुपदामध्ये सांगितलेली आहे. देहाच्या निरसने, देहाच्या निरसने, देहाच्या निरसने पावे देहाच्या निरसने, देहाच्या निरसने किंवा देहाच्या निरासे पावे आठाया. एक पाठ भेद आहेत. अगोदर जे गाथा होता त्याच्यामध्ये देहाच्या निरासे पाठ होता, आता देहाच्या निरसने असा एक पाठ आहे. तर देहाच्या निरसने पावे आठाया माझे ऐशी काया जव नव्हे. या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, या देहाच्या निरसनानं ती गोष्ट प्राप्त होते की माझी ऐशी काया जाऊन. हे जे शरीराच्या मागे आपलं मी माझं हे जे लागलेलं आहे, अहम ममतेचे लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी रहुळी ते ठेरी. जोपर्यंत तुम्ही या शरीराच्या याच्यावर आहात, देहभावावर आहात, देहबुद्धीवर आहात, की माझा देह आणि देहासंबंधीने असलेल्या गोष्टी, या सगळ्या ज्यावेळेला तुम्ही माझं म्हणतात, हे शरीर माझं आहे, घर माझं आहे, परिवार माझा आहे, धन माझं आहे. बोलताना आपण सरळ बोलतो, पण वागताना मी म्हणून वागत असतो. म्हणताना आपण बरोबर बोलतो. मला सांगा, आपण जेव्हा माझं घर म्हणतो का मी घर म्हणतो? माझं घर म्हणलं म्हणजे घरापासून तो काय आहे, वेगळा आहे. हे बोलताना तर आपण बरोबर बोलतो. घराचा त्याचा तसा संबंध आहे. तसं माझं शरीर म्हणतो का मी शरीर म्हणतो? माझं शरीर. मग तो शरीरापासून ते आत्मतत्व वेगळं आहे शरीरापासून. हे बोलताना माणूस बरोबर बोलतो, पण वागताना मी शरीर म्हणून वागत असतो. मग तेच तर चुकतंय ना. वागणं बरं नव्हतं असं तर चांगलं आहे. वागणंच माणसाचं चुकतंय. बोलतो माणूस बरोबर, बोलायला तर बरोबर बोलतो ना माणूस. की माझा हात म्हणतो म्हणजे तो हातापासून वेगळा आहे, माझा पाय पायापासून तो वेगळा आहे. तसं माझं शरीरापासून ते तत्व वेगळं आहे, हे ते जाणतो. पण हे ज्यावेळेला त्याच्या अनुभूतीमध्ये माझी ऐशी काया जवळ नव्हे, त्यावेळेला त्याच्याकडून घडणारी भक्ती जी आहे ती त्याला नमन नावाची जी भक्ती सांगतात, ते त्याला फलश्रुती त्याच्या हातामध्ये प्राप्त होईल.
भक्ती कळेल, ज्ञान काय आहे तेही कळेल, कोणाचं भक्ती करतो त्याचं यथार्थ ज्ञान होईल आणि त्याचं ज्ञान झालं म्हणजे अंगामध्ये वैराग्य प्राप्त होईल, अंगी वैराग्याचे बळ प्राप्त होईल. धगधगीत ज्वाळ अग्नी ऐसा, म्हणून हे तिन्ही गोष्टी त्याला मिळून जातात. पण कोणाला? देहाच्या निरसने पाविजे या ठाया. शरीरात ममत्व आहे तोपर्यंत ह्या गोष्टी त्याला मिळत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात. आणि कोणाच्या अंगामध्ये किती भक्ती आहे, कोण किती वैराग्यशाली आहे आणि कोण किती ज्ञानी आहे. शब्द ज्ञानी आहे का अनुभूतीचं ज्ञान आहे, बोलण्याचं वैराग्य का खरंच त्याच्याकडे वैराग्य आहे, नुसतं भक्तीच्या क्रिया चालल्या की खऱ्या अर्थानं भक्ती आहे. तुकोबाराय सांगतात मला कळत. तुका म्हणे माझा कळते का म्हणू नका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. आपले फक्त 1-2 मिनिट राहिले आणि वेळेची मर्यादा पाळणं फार गरजेचं असतं. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. तुकोबारायांना ही सगळी चाचणी कळते. आणखी या भूतलावर जे कोणी अधिकार संपन्न संत आहे त्यांना कळत असतं की कोण किती पाण्यात आहे. त्यांच्याकडे बरेच लोक येत असतात, भजनी लोक येतात, गावकरी लोक येतात, अनेक लोक येतात. पण कोणाच्या अंगात किती भक्ती आहे, किती वैराग्य आहे, किती याला ज्ञान आहे हे त्यांना कळत असतं. पण ते सांगत नसतात, सांगत असतात जाऊ द्या काय करायचं त्यांना बोलून. पण तुकोबारायांना सुद्धा ही दृष्टी आहे. तुकोबाराय म्हणतात कोण सोंगी ढोंगी आहे, कोण कसा आहे हे सगळं आम्हाला कळतं. पण जोपर्यंत तुमच्या अंगामध्ये या तिन्ही गोष्टी येत नाही, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य,
तोपर्यंत तुमच्या परमार्थाची सफलता होणार नाही. आणि ते आम्हाला कळतं की ही बडबड आहे का खरोखरच याच्या अंगांगामध्ये ह्या परमार्थ मुरलेला आहे. असं या अभंगाचा आपण भाव थोडक्यात सांगितलेला आहे. सर्वांना सूचना अशी आहे की उद्या सकाळी द्वादशीचं पारणं सोडण्यासाठी सकाळी 9 वाजता बरोबर सर्वांनी यायचं. 4-5 तरुण मुलांनी 5-7 तरुण मुलांनी वाढ करायची बरं. कारण मागच्या वेळेस थोडी गडबड केली. आमच्या भरत भाऊकडे ज्यावेळेला होती द्वादशी तर ते गडबड केली. काही जण वाढायला यायचे तर कोणाशी गप्पाच मारीत उभा राहायचे. तुझं काम करणं भाऊ, तू गप्पा मारायला आला का वाढायला आला? कुठेतरी आपल्या एखादं हातात वस्तू घ्यायची आणि कोणी ओळखीचं दिसलं का लय दिवसाची भेट होऊ राहिली, अरे तू वाढू राहिला ना, हो आपली भेटच नाही ना अशी नाही, तर त्याला गप्पा नाही. म्हणून असे 5-6 मुलांनी इथं भोजन वाढवायचं. सकाळी 9 ते 11, 11:30 वाजेपर्यंत ते चालेल. पण ज्यांच्याकडून हा प्रसाद आहे त्यांनी सांगितलेलं आहे आमचं नाव वगैरे सांगू नका. म्हणून एवढं सांगतो, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी ते. किंवा भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. हा पंढरीनाथाचा प्रसाद आहे असं समजून घ्यायचं. आणि सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं यायचं. भजनी मंडळीनं, महिला मंडळीनं, गीता मंडळीनं, त्यांचा परिवार जो आहे पतीसहित सपत्नीक हे सगळ्यांनी यायचं. प्रसादाची वेळ लक्षात ठेवा, लवकरात लवकर यायचं. शक्यतो सगळेजण एकदा बसल्यानंतर वाढ सुरू करायची. 2 मिनटं उशीर जर झाला, सगळे पंगत व्यवस्थित बसले ना मग वाढायचं. पत्रावळी वगैरे ठेवायची. नाही तर काय होतं नेमकं, एखाद्याचं जेवण झालं 2-3 जण ते उठून गेले हे लगेच दोघं तिघं देऊन बस. मग त्यांच्या पत्रावळीवाला बऱ्याच लोकांना वाटतं यांचं उरकत आलं काय का माहिती असून जातं. म्हणून तसं कोणी करू नका. सगळी व्यवस्थित पंगत झाली, सगळे एकदा उठले परत व्यवस्थित बसायचं. म्हणजे सगळ्यांना पद्धतशीर वाढ करता येते. आपल्याकडे थोडीशी शिस्त हुकली का सगळा कार्यक्रम होऊन जातो, हुकून जातो. म्हणजे शिस्त हुकू देऊ नका. सगळ्यांना आग्रहाचं विनंती आहे. भजनी मंडळीला तुम्हाला सर्वांना आग्रहाची विनंती त्यांनी सांगितलं. भजनी मंडळीला सर्वांना सांगा सकाळी 9 वाजता बरोबर भोजनाला प्रारंभ होणार आहे. या सर्वजण. अजून काही सूचना नाही? तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवितो असे. प्रभू तुमचे केले हे धर्मकीर्तन सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायिक पण. विठ्ठल जय 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 विठ्ठल.